नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की आता म्हणजेच की शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे. म्हणजेच की कर्जमाफी लवकरच तुमची होणार आहे. या संदर्भातील संकेत आता दिसत आहे. म्हणजेच की आता भरपूर ठिकाणी बँकेकडून माहिती मागितली जाते की शेतकऱ्यांना कागदपत्रे जमा केले जात आहे. म्हणजेच की सोसायट्या असतील, बँका असतील किंवा शेतकऱ्यांकडून माहिती मागवली जात आहे. म्हणजेच की आता तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला नक्की बघा आणि शेवटपर्यंत नक्की बघा. म्हणजेच की आता सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. म्हणजेच की महत्त्वपूर्ण सूचना म्हणजेच की नोटीस इथे आपण बघणार आहोत की महत्त्वपूर्ण कागदपत्र जे काही आहे ते बँकेमध्ये सरकारी संस्था असतील किंवा सोसायट्या असतील किंवा तिकडे शेतकऱ्याने जमा करायची आहे. तुमचे कोणती कागदपत्रे शेतकऱ्यांचे असणं गरजेचे आहे व करिता आव्हान दिले तर 7/12 झेरॉक्स परत मागितले जात आहे. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे कर्जमाफीसाठी गहाण दिलेला जो काही 7/12 आहे तो 7/12 उतारा जो काही अट आहे तो तुम्हाला ते काढून घ्यायचा आहे. त्यानंतर आधार कार्डची झेरॉक्स, आधार कार्डचे जे एक झेरॉक्स तुम्हाला काढायची आहे. त्यानंतर तुम्हाला फार्मर आयडी, आता फार्मर आयडी जो आहे तो नवीन भरपूर सगळ्या शेतकऱ्यांनी काढलेला आहे. तो फार्मर आयडी ऑनलाईन सुद्धा तुम्ही इथे काढू शकतात. म्हणजेच की मी यूट्यूबवरती व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही ते बघून इथे काढू शकतात की कर्जमाफीला कुठेही फार्मर आयडी आता तुम्हाला इथे लागणार आहे. त्यानंतर पॅन कार्डची झेरॉक्स तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. जे पॅन कार्ड आहे तुम्हाला इथे लागणार आहे. पासबुकची झेरॉक्स तुम्हाला इथे लागणार आहे. सेव्हिंग अकाउंट असेल किंवा कर्ज खात्याचं अकाउंट असेल ज्या ठिकाणी झेरॉक्स तुम्हाला इथे लागणार आहे. सेव्हिंग पासबुकची झेरॉक्स, जॉईंट खातं, संयुक्त खातं असेल अजिबात घ्यायचं नाही. तुम्हाला सेपरेट तुमचं जे खातं आहे ते तुम्हाला इथे लागणार आहे. कर्ज खाते व KCCचं झेरॉक्स, जर तुम्ही किसान क्रेडिट कार्डचं लोन काढलं असेल तर तुम्हाला तुमचं कर्ज खातं असेल तर त्यामुळे कर्ज खात्याची झेरॉक्स तुम्हाला द्यायची आहे. मोबाईल क्रमांक लिंक असलेला तुम्हाला इथे लागणार आहे. जसं की आधार कार्डला लिंक आहे व फार्मर आयडीला लिंक आहे. मोबाईल नंबर, कधी-कधी पासपोर्ट साईजचा तुम्हाला फोटोही मागितला जाणार आहे. अशा पद्धतीने जी काही माहिती आहे तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. म्हणजेच की आता कागदपत्रे जमा करून टाकायचे व सर्व लवकरच याची माहिती कर्जमाफी मिळणार आहे. तुम्हाला ही कर्जमाफी होऊ शकते. त्यामुळे जो काही आपले कागदपत्रे असतील लवकरात लवकर इथे जमा करावे. धन्यवाद.